नमस्कार. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि त्यांच्या वाक्याचा वेगवेगळा अर्थ काढून त्यांच्यावरती टीका केली गेली. मीही आता म्हणतोय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावर, गृहमंत्री पदावर बसायला नाही. मी पुन्हा येईन सत्य सांगायला. ते सत्य जे लोकांनी लपवून ठेवलंय, दडवून ठेवलंय आणि ते खोटं आहे हे सांगायला, जे राजकारणी अगदी बिनधास्तपणाने सांगत असतात. राजकारण्यांनी आत्तापर्यंत अनेक खोटी वाक्य, खोट्या गोष्टी जगाला सांगितलेल्या आहेत. त्यांचा प्रभाव दांडगा असतो, म्हणून ते खरं वाटायला लागतं. ते खरं नाही, ते खोटंच आहे हे सांगायला मी पुन्हा येईन असं मी वारंवार म्हणेन. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी पुन्हा आलोय आणखी एक खोटं आहे सांगायला आणि सत्य काय आहे सांगायला. आपल्या राज्याचे नेते, राज्य आपल्या राज्याचे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं आपापल्या राज्याचे असं म्हणतोय. 3.5 जिल्ह्याचे सगळ्यात मोठे नेते आदरणीय शरदचंद्र गोविंदराव पवार साहेब यांनी काल एक असत्य पुन्हा एकदा सांगितलं. होय, मी असत्य पुन्हा एकदा सांगितलं. साहेब म्हणाले की माझी जात महाराष्ट्राला ठाऊक आहे. हे सत्य आहे. म्हणजे साहेबांची जात महाराष्ट्राला ठाऊक आहे. मी कधीही जातीपातीच्या आधारावरचं राजकारण केलेलं नाही. साहेब काय म्हणाले ते तुम्ही नीट ऐका. पण काही लोकांनी दुसरा काहीतरी दाखला हा फिरवला इंग्रजीमध्ये आणि त्याच्यामध्ये माझ्या पुढं ओबीसी लिहिलं. मी लपू इच्छित नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात कोणती. पण जात याच्यावर समाजकारण, राजकारण हे मी कधी केलं नाही, करणार नाही. ऐकलं. साहेबांनी कधीही, मोठ्या साहेबांनी कधीही जातीपातीच्या आधाराचं राजकारण केलेलं नाही असा साहेबांचा दावा आहे. साहेबांची जात काय आहे, जातकुळी काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. जात आणि कुळ काही फार लोकांना माहीत नाही असं अजिबात नाही आहे. गोविंदराव पवारांचे ते चिरंजीव, काठेवाडीत राहणाऱ्या शारदाबाई आणि गोविंदरावांचे ते चिरंजीव यांची सगळीच एकूण माहिती आता महाराष्ट्राला आहे. कोणी त्यांच्या खोट्या ओबीसी प्रमाणपत्राचे दाखले फिरवले आणि पवार ओबीसी असल्याचा दावा केला. आम्ही त्याचं त्याआधीही समर्थन केलं नव्हतं किंवा मान्य केलं नव्हतं. पवार ओबीसी नाहीत, पवार मराठा आहेत हे आम्हालाही ठाऊक आहे आणि आम्ही तेच सांगत आलोत. त्यांच्या खोट्या प्रमाणपत्राला आमच्या कोणत्याही ट्विटर हँडलवर किंवा फेसबुकवर, यूट्यूबवर, इन्स्टावर आम्ही शेअर करून तसा दावा केलेला नाही आहे. ज्यांनी केला आहे त्यांनी का केला याबाबतचेही त्यांच्या गोष्टी अलहिदा. पवारांची जात मराठा आहे. फक्त एक गोष्ट आवर्जून दाखवतो त्यांच्या टीसीची, ते म्हणजे बाकी सगळ्यांना कळावं म्हणून पवारांच्या शाळेचं नाव जिथे दाखला दिला जातो आहे ते देशपांडेंची शाळा आहे. बस, बाकी एवढंच. बाकी काय फार याच्याविषयीची माहिती मला द्यायची नाही आहे. पण पवारांचं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे आणि मला त्यावर बोलायचं आहे. पुढचं वाक्य आहे पवारांचं, मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. ओके, डन. मग काय महापूर आला आमच्या पवारांच्या आरत्या ओवाळणाऱ्या मीडियाला. जय देव जय देव जय शरद देवा सुरू झालं. पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही, पवार साहेबांच्या सारखा नेता नाही, जय देव जय शरद देवा, बारामतीच्या देवा सुरू झालं ते. मग काय, मग तिकडून कुबेर आले, इकडून अजून कोणी गणपती आले, इकडून कोणी सिद्धार्थ आले, कोणी जाधव आले, कोणी अजून कोणी आलं, सुरू झालं. बस मला जरा सांगायचं आहे, असंच पवार याआधीही खोटं बोलले होते. एक, ते आठवत असेल तुम्हाला, पवारांचा वाढदिवस होता आणि पवारांच्या वाढदिवसाला शरद पवारांनी भाषण केलं होतं. ते म्हणाले, जॉर्ज पंचम भारतात आला तेव्हा तिथे एक मुंडासं बांधलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया जवळ कागदाचं भेंडोळं घेऊन उभा होता आणि मग त्यांनी पंचमनी बोलवलं आणि ते महात्मा फुले होते. हे पवार बोलले होते. म्हणजे त्याचा पुरावा देऊ बघा.
त्या गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पंचम देवाची बोट लागली. ते उतरले खाली, त्याचं स्वागत झालं. आणि त्यावेळेला त्या कमानीच्या कोपऱ्याला एक मुंडासेवाला एक कोणतरी व्यक्ती उभी होती. पंचम देवात जायला लागल्याच्या नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला केलं. पंचम देवाला आश्चर्य वाटलं, गंमत वाटली. हा कोण माणूस आहे, का त्याला बाजूला करतात? त्यांनी पोलिसांना थांबवलं आणि स्वतः थांबले आणि त्या व्यक्तीच्याकडे गेले. त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक मागण्याचं निवेदन होतं आणि ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले. झालं, खत्री पटली, ठीक आहे. पवार अजून एक वाक्य बोलले होते चौंडीला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी. ते एक वाक्य तुम्हाला ऐकवतो, ते ऐका. जामखेड तालुक्यातलं जिथून रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघामध्ये चोंडीला त्यांचा जन्म झाला. रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघामध्ये चोंडीला त्यांचा जन्म झाला. म्हणजे या दोन वाक्यावर पवार खोटे बोलले होते हे आपण याआधी बऱ्याच वेळेला सांगितलंय. जॉर्ज पंचम भारतात आला तेव्हा महात्मा फुलेंना जाऊन जमाना झालेला होता, तेव्हा तिथे जाणं शक्य नव्हतं. चल जाऊ द्या, तो विषय नाही, आपला विषय जरा वेगळा आहे. पवार म्हणाले मी जातीय राजकारण करत नाही. मी तुम्हाला ते वाक्य यासाठी दाखवलं की पवार खोटी माहिती देतात हे कळावं म्हणून. आता पुढची, पवारांनी जातीय विधान कधीच केली नाही, जातीपातीचं राजकारण केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणायला हवं असं पवार म्हणाले होते. एक. नंबर 2, पुण्यातल्या कार्यक्रमात आता पुण्याची पगडी नको, फुलेंची पगडी द्या असं पवार म्हणाले होते. बातम्या तुम्हाला अधूनमधून दिसत राहतील त्या बोललेल्या सगळ्या. आता फुलेंची पगडी घाला. आमचे भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे फुले पगडी घालत होते याचा शोध पहिल्यांदा लागला. म्हणजे फुले जे घालत होते त्याला पागोटं म्हणतात. फुले जे घालत होते ती पगडी नव्हती. म्हणजे पवारांनी फुलेंची पगडी घालायला सांगितलं. टिळकांची पगडी होती. पागोटे आणि पगडीतला फरक सुद्धा पवारांना कळू नये याच्यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट. आता पागोटे आणि पगडी हे जातीय राजकारणात येत नाही बरं का. पवारांच्या जातीय राजकारणामध्ये अजिबात येत नाही. पवार कधीच जातीपातीचं राजकारण करत नाही. किती असं मस्त आहे ना हे सगळं एकूण एक. म्हणजे मी बोलून बोलून थकेल, काही लोक माझा आवाज बंद करतील, पण यांचे कृत्य मात्र कधीच 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 थांबणार नाहीत, हे लक्षात घ्या. पुढे जाऊ. ते राजेंना राज्यसभेवर घेण्यात आलं होतं, कोणत्या, कोल्हापूरच्या. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस ब्राह्मण आणि राजे छत्रपती. आता छत्रपतींना देवेंद्र फडणवीसांच्या शिफारसीनं राज्यसभा मिळाली होती. शरद पवार त्याच वेळेला लगेच बोलते झाले होते. ते जातीपातीचं राजकारण कधी करत नाहीत हा. लगेच बोलते झाले होते. छत्रपतींनी पेशव्याची नियुक्ती केल्याचं ऐकिवात होतं. आता पेशवेच छत्रपतींची नियुक्ती करू लागलेले आहेत. पण पवार जातीपातीचं राजकारण कधी करत नाहीत. अधूनमधून फक्त कधीतरी जातीपातीचा उल्लेख करून बोलतात, एवढंच. पवार शक्यतो असं कधी करत नाहीत. बरं ते हे जाऊ द्या. तर राजू शेट्टी माहिती आहे ना तुम्हाला, राजू शेट्टीचं आंदोलन, त्यात पवार बोलले होते काय? त्यात पवार असं बोलले होते की हे शेट्टी यांना, हे शेतकऱ्यांचे नेतृत्व करतात, यांच्या जन्मात तरी कुणी शेती केली होती का? राजू शेट्टींची जात काढली होती आणि राजू शेट्टींची जात कशी शेती करत नसते हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता राजू शेट्टींना आपली जात काढणं पवारांनी चालतं, पवारांनी काढली की चालतं. बाकीच्यांनी कुणी काढलं की ते जातीय राजकारण असतं, पवारांनी काढली की ते मात्र जातीय राजकारण अजिबात नसतं. पवार बाबासाहेब पुरंदरेंचा ते पुरंदरे म्हणून विरोध करतात आणि त्यांनी सांगितलेल्या इतिहासालाही ते विरोध करतात. हे असं असतं. पवारांचं म्हटलं की ते जातीय राजकारण नसतं. म्हणूनच मी म्हटलं होतं मी पुन्हा येईन.
जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाची माहिती पवार देत राहतील तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा यावं लागेल आणि पवार खोटं बोलतायत हे सांगावं लागेल. पवार आपल्यावर केलेल्या जातीच्या आरोपामुळं इतके व्यथित झालेत. खरी गोम दुसरी आहे, गोम अशी आहे, इथे मुद्दा पवारांच्या जातीचा नाही आहे. इथे नामदेवराव जाधवांनी, पवारांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं आरक्षण नाकारलंय त्या संबंधीचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा मागे पडावा यासाठी पवार पुन्हा एकदा जातीचा आधार घेऊन त्याचंच भांडवल करण्याचा प्रयत्न करतायत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.